जेव्हा आपल्या घरी इडलीचा नाश्ता असतो तेव्हा आपण किती निवांत असतो ना. आणि आज तर मी चक्क 7:30 वाजता उठले होते, कारण मला माहीत होतं की आज नाश्त्याला इडली बनवायची आणि जेवण असं फारसं काही बनवायचं नाही आहे. सकाळी छान असा हेअर वॉश केला होता, त्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागले होते. जेवणामध्ये फक्त 2 भाकरी बनवायच्या होत्या. त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि बघा आशूच्या आजी आजोबांनी आशूसाठी ही छत्री आणलेली आहे, तोच घेऊन तो मिरवत होता. दुपारनंतर आमच्याकडे पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला होता. अजून चहाचा टाईम झाला नव्हता, पण बाहेर एवढा जोरदार पाऊस पडतोय ते बघूनच जे आहे ते चहाची तलफ झाली होती. त्याच्यानंतर माझ्यासाठी आणि मम्मीसाठी मस्त असा चहा ठेवला आणि बघा पुन्हा एकदा आमच्याकडे जे आहे ते पाणी भरायला सुरुवात झाली होती. हे पुराचं पाणी शेतामध्ये येतं, अर्धा तास थांबतं आणि त्याच्यानंतर निघून जातं. असं 5 वेळा होऊन गेलेले आणि सोसायटीच्या गेटपर्यंत फक्त एकदाच पाणी आलं होतं, त्याच्यामुळे फार अशी भीती वाटत नाही पाणी यायची. पुराच्या पाण्याला इग्नोर केलं आणि स्वयंपाकाला लागले आणि आशूला पण मध्ये मध्ये भरवत होते आणि फायनली माझा सगळा स्वयंपाक झाला आणि हळूहळू पाणी ओसरायला पण सुरुवात झाली होती. तेच मी बघत होते. चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.